म्हणजे ऐसे जो ऑडियन्स मध्ये आयला त्याला थोडा हे एंटरटेन होईल बाकी लास्ट टूर्नामेंट आहे ते थोडा हे करायचं एनकरेज लास्ट टूर्नामेंट भी आहे ना खेळ चालू आहे वेलंकनी वर्सेस अर्नाला बॉईज ऋतिक बघूया एका बाजूला अर्नाला तर एका बाजूला वेलंकनी मड दर्शन दर्शन जिथे कुठे असेल आझाद संघाचं दर्शन आझाद संघाचं दर्शन जिथे कुठे असेल प्रॉन बॉक्सशी संपर्क साधावा दर्शन आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असेल मला माझ्या माहितीनुसार अर्नाला वर्सेस वेलंकनी बघूया एका बाजूला मड ते एका बाजूला अर्नाला चांगला खेळ दाखवताना अर्नाला संघ ऋतिक चांगली हेडिंग घेताना चान्स आहे गोल करण्याचा परंतु चांगली डिफेंड अर्नाला बॉईज संघातर्फे बघूया एका बाजूला अर्नाला ते एका बाजूला मड बॉम्बे किंग त्याचं नाव आहे त्याचं कॉर्नर किक साठी आलेला आहे तो या सामन्यामध्ये विचिल आहे खूपच चांगले चांगले प्लेयर विचिल हेडिंग घेतली असती नक्कीच तर गोल झाला असता परंतु तसं काय केलं नाही बाबा उर्फ बॉम्बे किंग सॅम्युअल सॅम्युअल बघूया जबरदस्त थ्रो उडवताना हिमांशु टू सॅम्युअल सॅम्युअल टू गॅरी सॅम्युअल सॅम्युअल टू ऋतिक ऋतिक टू हिमांशु पुन्हा एकदा ऋतिक नितीन
गॅरी एक जबरदस्त लक्ष रेफरी साकेत मुंबईभरात नाव आहे या रेफरीचं सॅम्युअल जबरदस्त डिफेंड फ्री किक घेताना गोलकीपर अर्नालाचा चान्स होता गोल करण्याचा परंतु हेडिंग गोलच्या वरून बघूया वेलंकनी वर्सेस अर्नाला कोळीवाडा हिमांशु किक घेताना जबरदस्त किक तेवढी दर्जेदार डिफेंडिंग गॅरी सॅम्युअल चान्स आहे बघूया मोविन बघूया अर्नाला विरुद्ध वेलंकणी मध्ये कोण पहिला गोल मारतो अजूनपर्यंत गोल लागलेला नाही आहे क्रॉस करतील का वेग जास्त आहे बॉलचा पुन्हा एकदा हिमांशु किक घेताना गोलकीपर किक जबरदस्त हेडिंग अर्नाला संघाकडून सॅम्युअल कॅरी बघूया नितीन मोविन नंबर 18 ची पासिंग होत नाही अर्नाला कडून खरोखर खूप मिस्टेक करत आहेत बघूया चान्स आहे आता 19 नंबर
अजूनपर्यंत गोल झालेला नाही. स्कोर आहे 0-0. अर्नाला कोलिवाडा 0 व वेलंकनी सुद्धा 0. बघूया कॅरी. बघूया वाटतं का अर्नाला चांगली डिफेंडिंग दोन्ही बाजूने होत आहे. गोल करण्याची संधी सुद्धा देत नाही. चांगला कट केलेला आहे. कॉर्नर किक पुन्हा एकदा बघूया. कॉर्नर किक संधी असते गोल करण्याची. कॉर्नर किक खरोखर चांगलं लक्ष आहे रेफरी सामन्यामध्ये. बघूया बघूया फ्री किक अर्नालासाठी. लॉंग किक घेण्याचा प्रयत्न आहे. बघूया परंतु बाहेर. सॅम्युअल. हिमांशु. जबरदस्त थ्रो. फर्स्ट हाफचा खेळ अजूनपर्यंत चालू आहे. स्कोर आहे 0-0. अर्नाला 0 आणि वेलंकनी सुद्धा 0. बघूया शेवटच्या दिवसामध्ये कोण गोल करतो. राणा. एक जबरदस्त गोलकीपिंग. सॅम्युअल. चान्स दिला होता. अर्नाल्याचे प्लेयर आहे ना खरोखर हिमांशु. बघूया फर्स्ट हाफचा खेळ चालू आहे. अजूनपर्यंत गोलचा कुठेही ठिकाणा नाही आहे. चांगले प्रयत्न होतात परंतु गोल होत नाही आहे. पुन्हा एकदा फ्री किक. डेंजर झोन मध्ये आहे फ्री किक. जबरदस्त फ्री किक. खरोखर याला बॅड लक म्हणता येईल. काय फ्री किक होती. बॅड लक असावं सॅम्युअल यांचं. लाजवाब फ्री किक होती. गोल किपरला सुद्धा समजला नाही. असा गोल झाला असता परंतु नाही झालेला आहे. पोल लागून बाहेर आलेला आहे. नक्कीच फर्स्ट हाफचा खेळ अजूनपर्यंत चालू आहे. स्कोर आहे 0-0. बघूया
हिमांशू, बघूया हिमांशू यांना चान्स बघूया. एक छोटासा मुलगा चान्स होता परंतु गॅरी, गॅरी टू सॅम्युअल, सॅम्युअल टू मोविन, ऋतिक, ऋतिक टू नितीन, गॅरी. चान्स आहे आता परंतु कंट्रोल नाही आहे. खरोखर 4 प्लेयर होते. हिमांशू, नितीन, जबरदस्त पासिंग होते परंतु कंट्रोल होत नाही. नक्कीच पुढचं समालोचन करतील माझे मित्र दर्शन.
पसंत राहिले तुलाच नाही पसंत जा जीव देत जा सगळ्यांची आम्हाला फोन येतात सगळ्यांची गलींची तुम्ही नाड्याच्या जीव देता ते हे पण बोलतात आवडे चांगलं ऑर्गनायझर तुमचं बोलत मग ट्रॉफी काय घेवायच्या नाव काय द्यायला पाहिजे तुम्हाला बोललं नाही गेलेली तो मग त्यांना त्या पसंत आहे त्यांना माहित आहे की काहीतरी इम्पॉर्टन्स आहे का त्या ट्रॉफीच पहिल्या दिवसातील शेवटचा हाफ पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ नील या स्थितीमध्ये थांबले होते. दरम्यान गोल किक वेलंकनी संघाकडून चान्स क्रिएट झालेला आहे आणि गोल अर्नाळा संघाने गोल मारलेला आहे. सुंदर पास दिले होता तिकडे त्यांच्याच खेळाडूने आणि त्याच पासची गोळात रूपांतर केलेलं आहे अर्नाळा संघाच्या खेळाडूने. खेळाला सुरुवात पुन्हा एकदा अर्नाळा संघाच्या खेळाडूकडे बॉल आणि सुंदर प्रयत्न आणि तितकीच सुंदर सेव सुद्धा. कॉर्नर मिळालेले अर्नाळा संघाला. सुंदर सेव पुन्हा एकदा गोलकीपर कडून. सुंदर डिफेंडिंग तिकडे साइड लाइन थ्रो अर्नाळा संघाला. छोट्या छोट्या पासने खेळ सुरू आहे अर्नाळा संघाचा आणि पुन्हा एकदा साइड लाइन थ्रो. अर्नाळा संघामार्फत ज्या खेळाडूने गोल मारला होता त्याचं नाव रोहन. अर्नाळा संघाला फ्री किक मिळते आहे. पाहूया कितपत फायदा उचलतात या फ्री किकचा. लॉंग रेंज शॉट आणि काहीही कोणालाही स्पर्श न होता बॉल सरळ गोल जाण्याच्या बाजूने गेलेला आहे बाहेर. गोल किक मिळते आणि पुन्हा एकदा लॉंग रेंज शॉट. दरम्यान छोट्या छोट्या पासने अर्नाळा संघ आपला खेळ उंचवण्याचा प्रयत्न केला तर छोटीशी पास होती परंतु खूपच उपयुक्त होती. सरळ गोल रक्षकाच्या हातात गेल्यामुळे काही इजा झाली नाही नाहीतर हाही गोल झाला असता अर्नाळा संघाचा. तितकाच सुंदर प्रयास आहे आणि फाऊलचा इशारा रेफरी यांचा. खूपच डेंजर पोझिशन मध्ये आलेला होता बॉल. काही झालं असतं परंतु तिथे फाऊल झालेला आहे आणि पाहूया आता त्या फाऊलचा कितपत फायदा उचलत आहे.
वेलंकणी संघ डेंजर झोन मध्ये आहे ही फ्री किक. ताकदवान फटका होता परंतु गोलपोस्टच्या वरून गेल्यामुळे काहीही त्याचा परिणाम निघाला नाही आणि गोल किक भेटलेली आहे ती अर्नाळा संघाला. दरम्यान पुन्हा एकदा साइड लाईन थ्रो. परत एकदा साइड लाईन थ्रो भेटलेला आहे तो वेलंकणी संघाला. खूपच चांगली डिफेंडिंग तिकडे अर्नाळा संघाकडून. पुन्हा एकदा साइड लाईन थ्रो असेल तो वेलंकणी संघाला. तितकंच सुंदर डिफेंडिंग अर्नाळा संघाकडून. दरम्यान सुंदर पास अर्नाळा संघाच्या खेळाडूकडे आलेला आहे. डेंजर झोन मध्ये बॉल परंतु बॉलवर कंट्रोल नसल्या कारणाने बॉल सरळ गोलपोस्टच्या बाजूने बाहेर गेलेला आहे. गोल किक. दरम्यान दोन्ही संघ खूपच जबरदस्त खेळ खेळताना गोल करण्याचा खूपच भरभरून प्रयत्न होत आहे दोन्ही संघाकडून. दरम्यान गोल किकची संधी चालून आलेली आहे ती अर्नाळा संघाला. सुंदर पास दिलेले आहे तिकडे. छोट्या छोट्या पास मधून अर्नाळा संघ वेलंकणीच्या गोलपोस्टच्या दिशेने जात आहे. फाऊलचा इशारा रेफरी सागेत यांचा. फ्री किक मिळालेली आहे ती वेलंकणी संघाला. लॉंग रेंज किक आणि तितक्या सुंदर पद्धतीने सेव्ह केलेले आहे ते गोलकीपर अर्नाळ्याच्या गोलकीपरने आणि हातानेच उडवलेला आहे. दरम्यान बॉल वर कंट्रोल करण्याच्या झटापटीमध्ये फाऊल झालेला आहे. एक फ्री किक मिळालेले आहे अर्नाळा संघाला. पाहूया कितपत फायदा उचलतात त्या फ्री किकचा ते. कंट्रोल करता आला नाही आणि बॉल सीमारेषे पलीकडे गेलेला आहे. दरम्यान गोल किक. सुंदर छोट्या छोट्या पासने पुढे जाताना वेलंकणी संघ थोडासा डेंजर झोन मध्ये पोहोचलेला आहे तो अर्नाळा संघाच्या. आणि सुंदर किक आणि जराशा अंतराने गोल पोस्ट हुकलेला आहे. नाहीतर हा गोल झाला असता. खूपच सुंदर शॉट होता हा. लॉंग रेंज शॉट वेलंकणी संघामार्फत. पुन्हा एकदा गोल किक अर्नाळा संघाकडून. दरम्यान अर्नाळा संघाला साईड थ्रो भेटलेला आहे.
आणि फाऊल झालेला आहे तिकडे. अर्नाळा संघाला फ्री किक मिळालेले आहे. दरम्यान कंट्रोल करण्याच्या नादात त्यांच्याकडनं त्यांचा तोल गेलेला आहे आणि त्यामुळेच तिथे फाऊल पुन्हा एकदा अर्नाळा संघाला फ्री किक मिळालेले आहे. पाहूया कितपत फायदा उचलतात ते. लॉंग रेंज शॉट परंतु गोलपोस्टचा खूपच बाहेरून गेलेला फटका. गोल किक होते. खूपच छान पास होती परंतु तिथे खेळाडू नसल्या कारणाने पुन्हा एकदा त्या बॉल सरळ साईड लाईनच्या बाहेर जातोय आणि साईड लाईन थ्रो अर्नाला साठी. फाऊल झालेला आहे तिथे. वेलंकलीला फ्री किक मिळालेले आहे. पाहूया फ्री किकचा फायदा ते कितपत उचलतात ते. खूपच चांगले डिफेंडिंग तिकडे अर्नाळा संघाकडून. साइडलाइन थ्रो मिळत आहे तो वेलंकणी संघाला. डेंजर झोन मध्ये बॉल टाकलेला आहे परंतु तितकेच सुंदररित्या तो डिफेंड झालेला आहे. पुन्हा एकदा सुंदर चान्स मिळालेला आहे. पाहूया आणि तोही डिफेंडरने बाहेर काढलेला आहे बॉल. पुन्हा एकदा साइड लाईन थ्रो आणि गोल. सुदेशाने सुंदर गोल मारलेला आहे आणि आपल्या संघाचं या सामन्यामध्ये पुनरागमन करून दिलेलं आहे. 1-1च्या बरोबरीने चाललेला हा सामना आता रंगत भरलेल्या या सामन्यात दोन्ही संघाकडून एक गोल झालेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने हा गोल मारलेला आहे सुदेशाने. साइड लाईन थ्रो मिळत आहे अर्नाळा संघाला. दरम्यान डेंजर झोन मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता परंतु तितकंच सुंदर डिफेंडिंग वेलंकणी संघाकडून. पुन्हा एकदा साइड लाईन थ्रो अर्नाळा संघासाठी. कॉर्नर मिळालेला आहे अर्नाळा संघाला. पाहूया कितपत फायदा उचलतात ते. सामना हा बरोबरीच्या ह्याने सुरू आहे. एक गोल झालेला आहे दोन्ही संघाचा. सुंदर प्रयत्न होता तितकंच सुंदर डिफेंडिंग. गोल होता होता वाचलेला आहे अर्नाळा संघाचा. इकडे खूपच सुंदर डिफेंडिंग झालेली आहे ती वेलंकणी संघाकडून. या सामन्याचा हा सेकंड हाफ सुरू आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. फाऊल थ्रो केलेला आहे आणि आता थ्रो घेण्याची संधी वेलंकणी संघाला मिळालेली आहे. त्यांना हा बॉल जर डेंजर झोन मध्ये टाकला तर एक गोल करण्याची चांगली संधी असेल त्या संघाकडे. परंतु तितकंच सुंदर डिफेंडिंग अर्नाळा संघाकडून. खूपच छान आणि बहुतेक काउंटर अटॅक होणार आहे. आणि
पाणी पाणी आणि फाऊल झालेला आहे तिकडे. खूपच सुंदर प्रयत्न केला होता अर्नाळा संघाने, परंतु तितकंच सुंदर डिफेंडिंग वेलंकणी संघाकडून. एक फ्री किक मिळत होते तिकडे वेलंकणी संघाला. सुंदर लॉंग शॉट, पण तितकंच सुंदर डिफेंडिंग अर्नाळा संघाकडून. पुन्हा एकदा गोलावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता वेलंकणी संघाचा आणि तिथेही सुद्धा एक फाऊल झालेला आहे. आणि फाऊल झालेला आहे तिथेही. आणि अशा प्रकारे फ्री किकची संधी चालून आलेली आहे ती वेलंकणी संघाला. एक सुवर्ण संधी म्हणावी लागेल, कारण सामन्याचा जवळजवळ शेवट आहे हा. आणि अशा वेळी ही फ्री किक म्हणजे सोने पे सुहागा. सुदेश यांनी याआधीही या सामन्यामध्ये गोल मारला होता. बहुतेक तेच हा चान्स घेतील, कारण संघाला आता अजून एक गोलाची गरज आहे. जर ही संधी त्यांनी साधली तर त्याचा नक्कीच फायदा संघाला होईल. परंतु दिशाहीन फटका, खूप पॉवर होती फटक्यात. अशा प्रकारे या फटक्यासहित या सामन्याचा उत्तरार्ध संपलेला आहे. आणि हा सामना पॅलेंटीवर आलेला आहे. आझादचे जे पाठीराखे आहेत, जास्त कोणी जाऊ नये आतमध्ये. दोघं तिघच असावेत तिकडे. बरोबर आहे कमेंट्री. खूपच सुंदर सामना आता आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिल्या हाफमध्ये अर्नाळा संघाने उत्कृष्ट खेळ खेळून एक गोल केला होता आणि त्यानंतर सेकंड हाफमध्ये वेलंकणी संघाने गोल करून तो सामना बरमणीत नेऊन ठेवला. आणि आता हा सामना पॅलेंटी शूटआउटवर आलेला आहे. दरम्यान अर्नाला संघाकडून पहिली किक घेण्यात येत आहे. पॅलेंटी आणि गोल मारलेला आहे. गोलकीपरला चकवत
त्या खेळाडूने आणि अशा प्रकारे अर्नाळा संघ 1-0च्या आघाडीवर. आणि या सामन्यात ज्याने वेलंकणी संघाला बरोबरी साधून दिला होता तो सुदेश चाललेला आहे आपल्या संघासाठी पॅलेंटी किक घेण्याकरता. सुंदर गोल मारलेला आहे सुदेशाने सुद्धा. पूर्ण गोलकीपरला चकवलेला आहे आणि हा गोल साध्य केलेला आहे. अशा प्रकारे 1-1च्या बरोबरीवर सुरू आहे हा सामना. 1-1 शॉट मारलेले आहेत दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. वेलंकणी 1 व अर्नाळा संघ 1. स्वतः गोलकीपर आलेले आहेत अर्नाळाचे. आणि दिशाहीन फटका. असे फटके नेहमीच संघाला खूपच नुकसानकारक असतात. आता पाहूया वेलंकणी संघाकडून येणारा खेळाडू काय करतो ते. आणि सुंदर गोल. वेलंकणी संघाकडून सुंदर गोल मारण्यात आलेला आहे आणि 2-1च्या आघाडीवर आता वेलंकणी संघ पोहोचलेला आहे. आणि पुन्हा एकदा अर्नाळा संघाकडून एक सुंदरसा गोल गोलकीपरला पूर्ण चकवलेला आहे आणि हा गोल साध्य केलेला आहे. अशा प्रकारे अर्नाळा संघाचे 2 गोल झालेले आहेत. आतापर्यंत अर्नाळा संघाने 3 शॉटमध्ये 2 गोल मारलेले आहेत आणि वेलंकणी संघाने 2 शॉटमध्ये 2 गोल. वेलंकणी संघाचा हा तिसरा पॅलेंटी शॉट. पाहूया काय करतायत ते. सुंदर गोल. गोलकीपरनं पूर्ण चकवलेला आहे आणि हा गोल साध्य केलेला आहे. अशा प्रकारे वेलंकणी संघ 3 फटक्यामध्ये 3 गोल आणि वेलंकणी अर्नाळा संघ 3 फटक्यामध्ये 2 गोल. चौथा शॉट घेऊन येत आहेत ते अर्नाळा संघामार्फत. सुंदर फटका होता परंतु पोल पोस्टला लागून गोलकीपरच्या शरीराला लागलेला बॉल आणि अशा प्रकारे सेव्ह झालेला आहे. आता वेलंकणी संघाच्या खेळाडूने जर गोल मारला तर ते हा सामना जिंकतील. आता अर्नाळा संघाच्या खेळाडूला हा फटका अडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. शर्तीचे प्रयत्न, कारण हा जर फटका अडवता आला नाही तर त्यांना या स्पर्धेतून बाहेर जाता येईल. दरम्यान गोल मारलेला आहे, सहजरित्या गोल मारलेला आहे.
आणि अशा प्रकारे वेलंकणी संघाने हा सामना जिंकलेला आहे. अर्नाला संघाच्या खेळाडूंनी कृपया समालोचन कक्षाकडे यायचे आहे. अर्नाला